Hello student, welcome to the 10th lecture of Basic of IT. In last lecture we discussed about computer networks and various types of computer networks. So basically computer network is a group of interconnected computers and they can communicate with each other. ठीक आहे. आणि त्याच्याशी रिलेटेड आपण लोकल एरिया नेटवर्क, मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क अँड वाईड एरिया नेटवर्क हे 3 टाईप पाहिले होते. तर त्याच्याशी रिलेटेड डिफरन्स आज आपण बघूयात. सो आवर टॉपिक फॉर डिस्कशन इज डिफरन्स बिटवीन लॅन, मॅन अँड वॅन. So depending upon few parameter we can differentiate these 3 types of network. First one is network ownership. So basically ते पर्टिक्युलर नेटवर्क कोण हायर करू शकतं. इट इज रिलेटेड टू नेटवर्क ओनरशिप. बेसिकली लॅन कोणाला सुटेबल आहे, प्रायव्हेट ऑर्गनायझेशनला किंवा एखाद्या छोट्याशा ऑफिससाठी, होमसाठी आपण प्रायव्हेटली लॅन नेटवर्क हायर करू शकतो. त्याच्यानंतर मॅन कोण ॲक्वायर करू शकतं, प्रायव्हेट ऑर पब्लिक, म्हणजे एखादी प्रायव्हेट ऑर्गनायझेशन किंवा गव्हर्मेंट पण लॅन नेटवर्क हायर करू शकतात. अँड थर्ड वन इज वाईड एरिया नेटवर्क, प्रायव्हेट ऑर पब्लिक. बेसिकली वॅन हे पब्लिकच असतं, बट जर तुमची ऑर्गनायझेशन खूप मोठी आहे, प्रायव्हेट ऑर्गनायझेशन आहे, तिचे 3-4 कंट्रीमध्ये ब्रांचेस आहेत, तर तिथं तुम्ही अगेन वॅन नेटवर्क पण इस्टॅब्लिश करू शकता किंवा वॅन नेटवर्क बाय करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड डिफरन्स रिलेटेड टू लॅन वॅन इज एरिया कवर्ड, म्हणजेच कुठल्या कुठल्या एरियामध्ये ते यूज केलं जातं. सो लॅन इज यूज्ड फॉर बिल्डिंग, होम ऑर हॉस्पिटल्स, म्हणजे फ्यू किलोमीटर्समधल्या एरियामध्ये जे बिल्डिंग्स येतात किंवा तुमचं हॉस्पिटल असेल किंवा होम असेल त्यासाठी आपण लॅन नेटवर्क हायर करू शकतो. मॅन कशासाठी यूज करतात, एका सिटीसाठी किंवा एकाच सिटीमधले डिफरंट पार्ट्स कनेक्ट करण्यासाठी आपण मॅन वापरू शकतो किंवा 2 सिटींना एकत्रित कम्युनिकेट करण्यासाठी आपण मॅन इन्स्टॉल करू शकतो. अँड थर्ड वन इज वॅन, की ज्याच्यामध्ये 2 स्टेट किंवा 2 कंट्री किंवा 2 कॉन्टिनेंट कनेक्ट करण्यासाठी आपण वॅनचा यूज करू शकतो. ठीक आहे. आता थर्ड डिफरन्स आहे सेटअप कॉस्ट. सो बेसिकली लॅन हे काय आहे, फ्यू कम्प्युटर्सलाच कनेक्ट करतो, त्याच्यामुळे त्याची सेटअप कॉस्ट काय असते, लो असते, किंवा इन्स्टॉलेशन कॉस्ट काय असते, कमी असते. त्याच्यानंतर ॲज कम्पेअर टू मॅनची सेटअप कॉस्ट काय असते, मॉडरेट लेवलला असते. आणि ॲज कम्पेअर टू लॅन अँड वॅनची सेटअप कॉस्ट काय असते, हाय असते, कारण त्याच्यामध्ये आपण सॅटेलाईट लिंक्स वापरतो, वायरलेस कम्युनिकेशन इस्टॅब्लिश केलं जातं, म्हणून ॲज कम्पेअर टू मॅन आणि लॅन वॅनची सेटअप कॉस्ट काय असते, हाय असते. ठीक आहे. अँड फोर्थ डिफरन्स इज डेटा ट्रान्सफर रेट, की लॅनमध्ये डेटा ट्रान्सफर हाय रेटने केला जातो, म्हणजेच ते नेटवर्क छोटंसं असतं, त्याच्यामध्ये डेटा हा फास्टली ट्रान्सफर केला जातो. ॲज कम्पेअर टू मॅनमध्ये मॉडरेट लेवलला डेटा ट्रान्सफर केला जातो आणि वॅनमध्ये खूपच स्लो डेटा ट्रान्सफर केला जातो. ठीक आहे. म्हणजे जेवढं तुमचं नेटवर्क हे लॉंग डिस्टन्समध्ये असेल तेवढा तुमचा डेटा स्लो ट्रान्सफर केला जातो आणि त्याची इन्स्टॉलेशन कॉस्ट काय असते, हाय असते. ह्याच्या विरुद्ध काय, जेवढं तुमचं नेटवर्क छोटं असेल त्याच्या थ्रू हाय डेटा ट्रान्सफर केला जातो आणि त्याची इन्स्टॉलेशनची कॉस्ट काय असते, लो असते. ठीक आहे. तर आपण ह्याच्या थ्रू म्हणजे हे डिफरंट जे पॅरामीटर आहेत त्याला रिलेट करून लॅन, मॅन आणि वॅनमधला डिफरन्स बघितला. आता आपण लास्ट लेक्चरला कम्प्युटर नेटवर्क पाहिलं होतं, त्यालाच रिलेट करणारा एक पॉईंट आहे नेटवर्क कन्फिगरेशन. ठीक आहे. मग नेटवर्क कन्फिगरेशन म्हणजे काय आणि ते कशासाठी वापरतात ते बघूया. नेटवर्क आर्किटेक्चर इज द डिझाईन ऑफ कम्प्युटर नेटवर्क. It is a framework for the specification of a network's physical component and their functional organization and configuration. सो बेसिकली नेटवर्क कन्फिगरेशनमध्ये काय असतं की कम्प्युटर नेटवर्कचं डिझायनिंग क्रिएट केलं जातं आणि त्या डिझायनिंग थ्रू आपण आपले जे कम्प्युटर्स आहेत ते लॅन, मॅन आणि वॅनमध्ये इस्टॅब्लिश करू शकतो. ठीक आहे. सो बेसिकली नेटवर्क कन्फिगरेशन इट इज अ आर्किटेक्चर और इट इज अ फ्रेमवर्क रिलेटेड टू आवर कम्प्युटर
network and how their functional unit can work we can decide through the network configuration architecture. Two of the most widely used type of a network architecture are, first one is peer-to-peer network and second one is client-server network. So basically network configuration architectureचे दोन टाईप आहेत की ज्याच्यामध्ये फर्स्ट वन आहे पीयर टू पीयर नेटवर्क आणि सेकंड वन आहे क्लायंट सर्व्हर आर्किटेक्चर. ठीक आहे. सो नेटवर्क आर्किटेक्चरमध्ये आपण काय करतो की जे लॅन मॅन वॅन आहेत त्यांचं डिटेल फ्रेमवर्क आणि त्यांचं वर्किंग कसं असेल हे नेटवर्क आर्किटेक्चरमध्ये डिफाईन करतो. आता त्याच्याशी रिलेटेड हे जे दोन टाईप आहेत पीयर टू पीयर नेटवर्क आणि क्लायंट सर्व्हर नेटवर्क ते आपण बघूयात. फर्स्ट टाईप ऑफ अ नेटवर्क कन्फिगरेशन आर्किटेक्चर इज पीयर टू पीयर नेटवर्क. In this type of architecture, all the machines called as peers have the same status and they can communicate with any other peer directly. A peer-to-peer network has no dedicated servers. Its implementation are meant for a small network. So basically पीयर टू पीयर नेटवर्कमध्ये ज्या सगळ्या मशीन्स असतात त्या मशीनला काय म्हटलेले पीयर्स म्हटलेले. म्हणजे एक छोटा कम्प्युटर असेल किंवा एक सिंगल कम्प्युटर असेल त्याला काय म्हटलेले पीयर म्हटलेले. अँड दे ऑल आर हॅव्हिंग सेम स्टेटस अँड दे कॅन कम्युनिकेट विथ एनी अदर पीयर. सेम स्टेटस म्हणजे जर तुमच्या नेटवर्कमध्ये 4 मशीन्स असतील तर त्या 4 मशीनला सेम ॲक्सेस भेटतो किंवा सेम डाटा शेअरिंगच्या फॅसिलिटी मिळतात. ठीक आहे. सो बेसिकली पीयर टू पीयर नेटवर्क हे कशासाठी ॲक्वायर केलं जातं स्मॉल नेटवर्कसाठी. म्हणजे जर तुम्हाला लॅन कनेक्शन इस्टॅब्लिश करायचं असेल तर तिथं आपण काय यूज करू शकतो पीयर टू पीयर आर्किटेक्चर इन्स्टॉल करू शकतो. ठीक आहे. आता एक्झाम्पल दिले त्यांनी. व्हेन स्टुडंट क्रिएट्स अ नेटवर्क टू शेअर फाईल थ्रू ब्ल्यूटूथ और शेअर इट द मोबाईल डिव्हाइस फ्रॉम पीयर टू पीयर नेटवर्क फॉर अ ट्रान्सफर ऑफ फाईल्स. म्हणजे जर तुम्हाला एका नेटवर्कवरून फाईल शेअर करायच्यात तर तिथं ब्ल्यूटूथ किंवा शेअर इट थ्रू आपण काय करू शकतो पीयर टू पीयर नेटवर्क इस्टॅब्लिश करू शकतो. म्हणजेच त्या दोन डिव्हायसेसला सेम ॲक्सेस असतात. एक शेअर करू शकतो आणि दुसरा ॲक्सेप्ट करू शकतो किंवा दुसरा शेअर करू शकतो पहिला मशीन ॲक्सेप्ट करू शकतो. ठीक आहे. म्हणजेच पीयर टू पीयर नेटवर्कमधले जेवढे पण कम्प्युटर्स एकमेकांना कनेक्ट असतात त्यांना काय असतात इक्वल राईट्स असतात. म्हणजे जेवढे पण राईट्स त्या नेटवर्कमधल्या एका मशीनला असतील तेच राईट्स हे सगळ्या बाकीच्या मशीन्स फॉलो करतात. ठीक आहे. So related to peer architecture, here they give the architecture diagram of peer to peer network. आता हा जो एक सिंगल नोड आहे किंवा कम्प्युटर आहे त्याला काय म्हटलेले त्यांनी पीयर म्हटलेले. सेम हा दुसरा अजून एक पीयर आहे. हे सगळे इंडिव्हिज्युअल पीयर्स आहेत की जे एकमेकांना कनेक्ट आहेत थ्रू द वायर किंवा वायरलेस कनेक्ट करू शकतो आपण आणि त्याच्या थ्रू नेटवर्क इस्टॅब्लिश करू शकतो. ह्यांच्यामध्ये बघा सगळ्या कम्प्युटर्सला बाकी मशीन्सचे राईट्स मिळतात. म्हणजे ह्या कम्प्युटरवरून आपण ह्या मशीनशी कम्युनिकेट करू शकतो, हिच्याशी कम्युनिकेट करू शकतो, ह्या मशीनशी कम्युनिकेट करू शकतो, इथून डाटा ॲक्सेस करू शकतो किंवा इकडं डाटा शेअर करू शकतो. म्हणजेच सगळ्या मशीन्सला इक्वल राईट आहेत इन पीयर टू पीयर नेटवर्क आर्किटेक्चर. ठीक आहे. सो नेटवर्क कन्फिगरेशन रिलेटेड आपण फर्स्ट टाईप पाहिला पीयर टू पीयर आर्किटेक्चर. आता सेकंड टाईप बघूयात की ज्याचं नाव आहे क्लायंट सर्व्हर आर्किटेक्चर. सो बेसिकली this type of architecture is the most suitable for large network. So there are two types of machine in network. म्हणजे क्लायंट सर्व्हर आर्किटेक्चरमध्ये 2 टाईपच्या मशीन्स इन्व्हॉल्व असतात की ज्याच्यामध्ये फर्स्ट आहे क्लायंट आणि सेकंड वन आहे सर्व्हर. ठीक आहे. तुम्ही आर्किटेक्चर डायग्राममध्ये बघू शकता इथं एक मशीन ॲज अ सर्व्हर म्हणून ॲक्ट होते आणि बाकीचे जे आहेत हे नोड्स आहेत किंवा कम्प्युटर्स आहेत. सर्व्हर थ्रू आपण प्रत्येक
मशीनसोबत कम्युनिकेशन इस्टॅब्लिश करतो इन क्लायंट सर्व्हर आर्किटेक्चर. फॉर एक्झाम्पल मला ह्या नोडकडून इथं कम्युनिकेशन करायचे, तर डायरेक्टली मी ह्या दोघांमध्ये कम्युनिकेशन करू शकत नाही. मला सुरुवातीला काय करावं लागेल, ह्या मशीन थ्रू रिक्वेस्ट सर्व्हरला शेअर करावी लागेल आणि सर्व्हर थ्रू ह्या मशीनला कम्युनिकेट करता येईल. म्हणजेच क्लायंट सर्व्हर आर्किटेक्चरमध्ये डेडिकेटेड सर्व्हर यूज केला जातो. पीअर टू पीअर आर्किटेक्चरमध्ये एक वर्ड होता, नो डेडिकेटेड सर्व्हर युज्ड इन पीअर टू पीअर आर्किटेक्चर, बट इन क्लायंट सर्व्हर आर्किटेक्चर फॉर कम्युनिकेशन दे इन्स्टॉल वन डेडिकेटेड सर्व्हर, की ज्याच्या थ्रू आपण कम्युनिकेशन इस्टॅब्लिश करू शकतो. दोन नोडला डायरेक्टली एकमेकांसोबत कम्युनिकेशन करता येत नाही. त्यांना जर कम्युनिकेट करायचं असेल थ्रू द सर्व्हर ते कम्युनिकेट करू शकतात. ठीक आहे. आता क्लायंट सर्व्हर आर्किटेक्चरमध्ये व्हॉट इज मीन बाय क्लायंट आणि व्हॉट इज मीन बाय सर्व्हर ते आपण बघूयात. सो फर्स्ट वन इज क्लायंट, a computer which is seeking any resource from another computer is a client computer. म्हणजे जो कम्प्युटर रिक्वेस्ट शेअर करतो त्या कम्प्युटरला काय म्हणतात, क्लायंट कम्प्युटर म्हणतात. फॉर एक्झाम्पल मी गुगल वेबसाईट ओपन करून त्याच्या थ्रू इन्फॉर्मेशन रिलेटेड टू कम्प्युटर हा वर्ड टाईप केला तर मी कोण असणार आहे, क्लायंट असणार आहे. मग माझ्या इन्फॉर्मेशनवरती पुढं जाऊन सर्व्हर प्रोसेस करतो. जो सर्व्हर प्रोसेस करतो तो पण अगेन एक कम्प्युटर मशीनच असतं. ठीक आहे. म्हणजे जी इन्फॉर्मेशन मी रिक्वेस्ट करते, जो पर्सन रिक्वेस्ट करतो त्याला काय म्हणतात, क्लायंट म्हणतात. आता इथे एक्झाम्पलमध्ये दिले बघा, डाउनलोडिंग अन इमेज फाईल फ्रॉम अ वेबसाईट, ब्राउझिंग इंटरनेट, इंट्रानेट एक्सेट्रा. The network user normally use a client computer to perform his day-to-day work. म्हणजेच आपले जे डे टू डे ॲक्टिव्हिटी असतात त्याच्याशी रिलेटेड आपण काय यूज करतो, कम्प्युटर यूज करतो ॲज अ क्लायंट म्हणून. म्हणजेच कुठलीही रिक्वेस्ट तुम्ही सर्व्हरसाठी शेअर करता तर ती कशा थ्रू केली जाते, क्लायंट मशीन थ्रू शेअर केली जाते. म्हणजे क्लायंट हा युजर साईटला वर्क करतो आणि तो त्याच्या रिक्वेस्ट सर्व्हरला शेअर करतो. ठीक आहे. आता क्लायंट म्हणजे काय तुम्हाला समजलं रिलेटेड टू क्लायंट सर्व्हर आर्किटेक्चर. आता नेक्स्ट पॉईंट आपण बघूयात, सर्व्हर. इफ अ कम्प्युटर हॅज अ रिसोर्स विच इज सर्व टू अनादर कम्प्युटर, इट इज अ सर्व्हर कम्प्युटर. The client establish a connection to a server and access the services installed on the server. म्हणजेच क्लायंट काय करतो, सर्व्हरसोबत कनेक्शन इस्टॅब्लिश करतो आणि त्याच्या थ्रू सर्व्हरच्या काय करतो, वेगळ्या वेगळ्या सर्व्हिसेस ॲक्सेस करतो. आपण बघा गुगलमध्ये वर्ड टाईप केला, इन्फॉर्मेशन रिलेटेड टू कम्प्युटर, ही रिक्वेस्ट शेअर करण्याचं काम कोणाचं असतं, क्लायंटचं असतं. आणि मग ज्यावेळेस आपण इन्फॉर्मेशन रिलेटेड कम्प्युटर म्हणून एंटर की प्रेस करतो त्याच्यानंतर पुढचं काम कोण करतं, सर्व्हर करतो. आलेल्या रिक्वेस्टवरती प्रोसेसिंग करून रिझल्ट रिटर्न करण्याचं काम कोणाचं असतं, सर्व्हरचं असतं. आणि ह्या दोघांच्या कम्युनिकेशन थ्रू कुठलं आर्किटेक्चर वर्क करतं, क्लायंट सर्व्हर आर्किटेक्चर. ठीक आहे. पीअर टू पीअर सर्व्हर आर्किटेक्चरमध्ये आपण कुठंही सर्व्हर वापरत नव्हतो, बट क्लायंट सर्व्हर आर्किटेक्चरमध्ये आपल्याला सर्व्हर यूज करावा लागतो फॉर अ सेंडिंग रिस्पॉन्स बॅक टू द क्लायंट. ठीक आहे. आता ह्याच्याशी रिलेटेड आपण डिफरन्स बघूयात, डिफरन्स बिटवीन पीअर टू पीअर आर्किटेक्चर अँड क्लायंट सर्व्हर आर्किटेक्चर. So in difference, first point is in peer-to-peer network, clients and server are not differentiated. ठीक आहे. इन क्लायंट सर्व्हर आर्किटेक्चर क्लायंट्स अँड सर्व्हर आर डिफरन्शिएटेड. म्हणजेच पीअर टू पीअर नेटवर्कमध्ये काय असतं, सगळ्या मशीन्सला सेम ॲक्सेस असतात, सेम राईट्स असतात किंवा सेम स्टेटस असतं. बट क्लायंट सर्व्हर आर्किटेक्चरमध्ये काय असतं, क्लायंट ही एक मशीन असते, अगेन सर्व्हर ही पण एक मशीन असते. पण क्लायंट काय करू शकतो, फक्त डाटा रिक्वेस्ट करू शकतो. त्या डाटामध्ये चेंजेस करू शकत नाही किंवा डाटा प्रोसेस करू शकत नाही. ते सगळे राईट्स कोणाकडे असतात, सर्व्हरकडे असतात.
असतात आणि मग क्लायंटनी जी रिक्वेस्ट शेअर केली आहे त्या रिक्वेस्टवरती प्रोसेसिंग करण्याचं काम कोणाचं असतं, सर्व्हरचं असतं. त्याच्यामुळे पीअर टू पीअर नेटवर्कमध्ये क्लायंट आणि सर्व्हर हे डिफरंट नसतात. एकच मशीन ॲज अ क्लायंट, ॲज अ सर्व्हर, ॲज अ होस्ट ॲक्ट होत असते. बट इन क्लायंट सर्व्हर आर्किटेक्चरमध्ये क्लायंट ही वेगळी मशीन असते आणि सर्व्हर ही अगेन अनादर वेगळी मशीन असते. त्या दोन मशीन्स एकमेकांसोबत कम्युनिकेट करतात. ठीक आहे. सेकंड डिफरन्स बघूयात. पीअर टू पीअर नेटवर्क फोकसेस ऑन कनेक्टिव्हिटी. ठीक आहे. अँड इन क्लायंट सर्व्हर नेटवर्क फोकसेस ऑन इन्फॉर्मेशन शेअरिंग. म्हणजेच पीअर टू पीअर नेटवर्कमध्ये काय चेक केलं जातं की जेवढे पण मशीन्स नेटवर्कमध्ये आहेत ते एकमेकांसोबत कनेक्टेड आहेत का हे चेक केलं जातं. बट क्लायंट सर्व्हर आर्किटेक्चरमध्ये काय केलं जातं, एका क्लायंटकडून आलेल्या रिक्वेस्टवरती प्रोसेसिंग केलं जातं. ते प्रोसेस केलेला रिझल्ट त्या पर्टिक्युलर क्लायंटला रिटर्न केला जातो आणि मगच दुसरी रिक्वेस्ट प्रोसेसिंगला घेतली जाते. सो पीअर टू पीअर नेटवर्कमध्ये कनेक्टिव्हिटीवरती फोकस केला जातो आणि क्लायंट सर्व्हर आर्किटेक्चरमध्ये इन्फॉर्मेशन शेअरिंगवरती फोकस केला जातो. ठीक आहे. थर्ड डिफरन्स बघूयात. पीअर टू पीअर नेटवर्क ईच पीअर हॅज इट्स ओन डेटा. म्हणजे पीअर टू पीअर नेटवर्कमध्ये प्रत्येक कम्प्युटरकडे त्याचा सेपरेट डेटा असतो. तोच डाटा ते अदर मशीनसोबत शेअर करू शकतात. बट इन क्लायंट सर्व्हर नेटवर्क सेंट्रलाइज्ड सर्व्हर इज यूज टू स्टोअर द डाटा. म्हणजे आता मी जर सपोज पेज रिक्वेस्ट केलं लाईक इन्फॉर्मेशन अबाउट कम्प्युटर, तो डाटा माझ्या क्लायंट मशीनमध्ये नसतो, तो सर्व्हरवरती स्टोअर असतो. आपण जेव्हा रिक्वेस्ट शेअर करतो त्या रिक्वेस्टवरती प्रोसेसिंग करून सर्व्हर त्याच्या फाईल्समधून ते पर्टिक्युलर पेज शोधून आपल्याला काय करतो, ॲज अ रिटर्न किंवा ॲज अ रिझल्ट म्हणून शेअर करतो. ठीक आहे. म्हणजेच क्लायंट सर्व्हर आर्किटेक्चरमध्ये काय केलं जातं की तुमचा डाटा हा सेंट्रलाइज्ड स्टोरेज प्लेसला सेव्ह केला जातो. बट पीअर टू पीअर नेटवर्कमध्ये तसं नसतं, इंडिव्हिज्युअल मशीनवरतीच डाटा स्टोअर केला जातो. ठीक आहे. आणि लास्ट डिफरन्स आहे पीअर टू पीअर नेटवर्क इज जनरली सुटेड फॉर स्मॉल नेटवर्क्स अँड क्लायंट सर्व्हर नेटवर्क इज यूज्ड फॉर स्मॉल ॲज वेल ॲज लार्ज नेटवर्क. म्हणजे एका छोट्या ऑफिससाठी आपण काय ॲक्वायर करू शकतो, पीअर टू पीअर नेटवर्क. बट तुमचे जर तुमच्या ऑफिसच्या ब्रांचेस 2-3 कंट्रीमध्ये असतील तर तिथं आपण काय यूज करू शकतो, क्लायंट सर्व्हर आर्किटेक्चर. बेसिकली अजून एक डिफरन्स आहे की पीअर टू पीअर नेटवर्कमध्ये सर्व्हर किंवा डेडिकेटेड सर्व्हर यूज केला जात नाही. बट क्लायंट सर्व्हर आर्किटेक्चरमध्ये डेडिकेटेड सर्व्हर यूज केला जातो ॲज अ सेंट्रल डेटाबेस की जिथे तुमचा सगळा डाटा स्टोअर केला जातो. ठीक आहे. तर आजच्या सेशनमध्ये आपण काय काय पाहिलं, डिफरन्स बिटवीन लॅन, मॅन, वॅन आणि त्याच्यानंतर नेटवर्क कन्फिगरेशन आर्किटेक्चर पाहिलं की ज्याच्यामध्ये 2 टाईप्सचे आर्किटेक्चर आहेत. फर्स्ट वन म्हणजे पीअर टू पीअर नेटवर्क आणि सेकंड वन इज क्लायंट सर्व्हर आर्किटेक्चर. ठीक आहे. ह्याच्याशी रिलेटेड जे आपण नोट्स आहेत त्या नोटबुकमध्ये लिहून काढा. कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. थांबूयात. थँक्यू.